बऱ्याच दिवसांनी सोलापूर लोकसभेत 10 वर्षानंतर पुन्हा एकदा गुलाल खेळायची वेळ आलेली आहे. काँग्रेसला काय नेमक्या भावना आहे? आनंदाची भावना आहे. अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना. सगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी जे अपार कष्ट घेतले, सगळ्यांच्या डोक्याचं एकच होतं की 10 वर्षाचं वचपा काढायचं. ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनींनी. कारण त्यांचं जे सगळं खोटं चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते, युवक नाराज होते रोजगार नाही म्हणून, महागाईमुळे त्रास झाले ते लोक. ते सगळ्या त्रासातनं लोकांनी मतपेटिकेमध्ये व्यक्त केलेलं निकाल आहे. अक्कलकोट मध्ये चांगलं मताधिक्य यावेळी चांगल्या रीतीने मिळालेलं दिसतं. मताधिक्य अजून मला डिटेल आलं नाही. मतदान चांगलं झालं, मतदान चांगलं झालेलं आहे. आमच्या तालुक्यात तर त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तेवढं गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड घेऊ, तसं काय झालं नाही. जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे. अजून डिटेल काय त्याचं आलं नाही. पोहोच सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विधानसभेला आता थोडक्यात विधानसभेला हेच चित्र दिसणार. 100% दिसणार. ह्याच्यापेक्षा चांगलं दिसणार अजून जास्त. विरोधकाला आम्ही काय सांगावं, त्यांनी आत्मचिंतन करावं. आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे कोण का असू दे, सत्ता येती जाते. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसते. आणि तुम्ही कुठल्या तरी सरकारी यंत्रणाचं धाक दाखवून ईडी म्हणा, सीबीआय म्हणा, असं तुम्हाला जेलमध्ये घालतो, तुम्हाला हे करतो ते करतो, असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही. ती लोकशाही आहे, जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण. मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातात्मक पत्रकाराला आहे लोकशाहीचे. पक्ष फोड झाली ही चांगलं आवडलं रुजणार नाही. ते पक्ष फोडलं रुजणार नाही. तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल, तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल, मग दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची काय गरज आहे? दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे? त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आले नाही. सगळे आता जे गेलेले होते सगळे 65% सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत. आता सगळेच परत येतील काय सांगता येत नाही. म्हणजे थोडक्यात हे नुसतं ट्रेलर होता. पिक्चर विधानसभेला 1001% महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात. हे काय काळ्या दगडावरची रेस आहे. लाल पोरं पण सांगू शकते.